नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 1 मार्च शुक्रवार संबंधीची आपण न्यूज बघणार आहोत। त्याआधी दोन महत्त्वाच्या सूचना आहेत। एक म्हणजे काय तर उद्या 2 मार्च सकाळी 10 वाजता स्पॉटलाइटचं वर्कशॉप आहे बघा आपलं संचेती हॉस्पिटल समोरची जी द युनिक अकॅडमीची बिल्डिंग आहे शिवाजीनगरची, तिथं सकाळी 10 वाजता PSI STI आणि ASOची जी काही आता कंबाईनची परीक्षा होणार 24 मार्चला त्या अनुषंगाने आपण चालू घडामोडीचं वर्कशॉप ठेवलेलं आहे। एंट्री सर्वांसाठी फ्री आहे। सो उद्या सकाळी ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी त्याचा नक्की लाभ घ्या। 3 मार्चला रविवारी क्लॉथ डोनेशनचा प्रोग्राम आहे पुणे जागृती ग्रुप तर्फे। FC कॉलेजचं जे मेन गेट आहे त्याच्यात सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत क्लॉथ डोनेशनचा कार्यक्रम आहे। तुमच्याकडे जर असे काही कपडे असतील की जे चांगले आहेत पण तुम्ही वापरत नाही, ते कुठल्या तरी गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवले जातात या माध्यमातून, सो नक्की तुम्ही डोनेट करा तिथं फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेटला सकाळी 7 वाजेपासून 5 वाजेपर्यंत। सो नेक्स्ट वन, सर्वात महत्वाची आणि सर्वात सुखद असणारी जी न्यूज आहे ती म्हणजे काय, अभिनंदन वर्तमान या भारतीय वैमानिकांची आज सुटका करण्यात येणार आहे। पाकिस्ताननी तसं कालच संसदेमध्ये क्लिअर केलेलं आहे इम्रान खान यांनी। सो पाकिस्तानवर या गोष्टीसाठी जागतिक दबाव तर होताच, अमेरिका, सौदी अरेबिया या सर्वांनी याच्यासह बाकीच्या देशांनी सुद्धा पाकिस्तानवर दबाव टाकला होता। आणि त्याच्यानंतर अभिनंदन वर्तमान यांची आज वाघा बॉर्डर थ्रू भारतात सुटका होणार आहे, भारतातला ते सोपवले जातील। सो ही खूप महत्वाची बाब आहे। त्याच्यानंतर भारताने एक स्टँड घेतलेला आहे, म्हणजे अभिनंदन वर्तमान यांना सोडण्यात येत आहे पण तिच्यामध्ये जे काही महत्वाचं त्यांनी स्टँड घेतला आहे की तो स्टँड असा आहे की बाबा शांतते चर्चेसाठी हे पहिलं पाऊल आहे। पण भारताने हे क्लिअर केलेलं आहे की जोपर्यंत पाकिस्तान अतिरेक्यांवर ठोस कारवाई करत नाही तोवर कसल्याही पद्धतीची चर्चा आपण करणार नाही, हा ठाम पवित्रा आपण घेतलेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की इम्रान खान यांनी जे काय म्हटलं होतं की चर्चेचं हे पहिलं पाऊल असणार आहे अभिनंदन यांची शुक्रवारी सुटका करण्यात येईल, म्हणजे आज। सो त्यांनी ह्या पाकिस्तानच्या संसदेमध्ये हे जाहीर केलं। यासाठी 2 महत्वाच्या देशांचा रोल आपण बघू शकतो, ते म्हणजे एक सौदी अरेबिया। नुकतेच सौदी अरेबियाचे युवराज भारताला सुद्धा भेट देऊन गेले होते, पाकिस्तानलाही त्यांनी भेट दिली होती। सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री जे होते ते आदिल अल झुबैर हे सौदी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचा एक महत्वाचा निरोप घेऊन गुरुवारी म्हणजे काल 28 फेब्रुवारीला पाकिस्तानला आले। त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहबूब कुरेशी यांची भेट घेतली, म्हणजे सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची भेट घेतली आणि तिच्यामध्ये सौदीच्या राजपुत्रांचा एक संदेश त्यांनी दिला। त्याचवेळी सौदी अरेबियाच्या भारतातील राजदूतांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, म्हणजे दोघे डिप्लोमॅटिक याच्याने खूप प्रॉपर चॅनलने झालेलं आहे। त्यामुळे अभिनंदन यांच्या सुटकेमध्ये सौदी अरेबियाने महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे हे स्पष्ट होतं। त्याच्यानंतर अमेरिकेच्या बाबतीमध्ये अमेरिकेची आता सध्या काल जे झालं की किंग जॉन उम आणि ट्रम्प यांची दुसरी शिखर परिषद होती हनोईमध्ये आणि त्याच्यानंतर संयुक्त वार्ताहर परिषद घेतली ट्रम्प यांनी आणि तिच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की भारत पाक तणाव होईल अशी एक चांगली बातमी आहे आणि त्यात आमचाही सहभाग आहे असा याचा आम्हाला आनंद वाटतो। सो अभिनंदन यांच्या सुटकेसाठी अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानवर दबाव आणला होता, म्हणून सौदी अरेबिया आणि अमेरिका हे सगळं जे काही प्रकरण झालेलं आहे बघा की पुलवामा हमला जो झाला त्याच्यानंतर तुम्ही जर सगळ्या घटना बघितल्या तर तिच्यामध्ये भारताने जवळपास 25 देशांना लगेच कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांच्याशी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती ठेवली होती। हे खूप महत्वाचं होतं की एक वेळेस तुम्ही सीमेवरून प्रतिकार करणं, दुसरं की तुम्ही एअर स्ट्राईक केले, त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट की डिप्लोमॅटिक चॅनल्स तुम्ही ओपन केलेत, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणला, ही खूप महत्वाची बाब होती। दोघी तिघी बाजूंनी कैचीत पकडल्यानंतर मग शेवटी पाकिस्तानला सरेंडर करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहत नाही। शेवटी कसं असतं की युद्धाबद्दल सुद्धा खूप चर्चा चालू आहेत सोशल मीडियावर, युद्ध हे कोणालाही परवडणारं नसतं, हे आपण कालच्याच याच्यामध्ये बघितलं लेक्चरमध्ये। बट स्टील की पाकिस्तानला हे समजणं गरजेचं होतं की म्हणजे आपण आपल्याकडे काय किंवा भारत हा देश काय, त्याची काय म्हणजे भारताची जी काही सध्याची परिस्थिती आहे त्याच्यात भारत काय करू शकतो पाकिस्तानचा, एवढा एक झटका देणं अपेक्षित होतं, तो आपण दिला आहे। याच्यानंतरचे जे काही पुढच्या गोष्टी असतील त्या आपण बघूयात। समझोता एक्सप्रेसच्या भारतातील फेऱ्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत। भारत पाक मध्ये चालते समझोता एक्सप्रेस। हा जो पुलवामाचा दहशतवादी हल्ला झालेला आहे त्यानंतर प्रवासी संख्या इतकी कमी झाली की पाकिस्तानमधून इकडे येणारा एकही प्रवासी नाहीये। त्या केसमध्ये तणाव निवडल्यानंतर पूर्ववत होण्याची सूचना यांनी दिलेली आहे की बघूयात की बाबा तणाव हा पूर्ववत परिस्थिती झाली आणि प्रवाशांनी प्रवास सुरू केला तर मग समझोता एक्सप्रेसचा विचार करण्यात येईल, पण तोपर्यंत तरी समझोता एक्सप्रेस नसणार आहे। मसूद अझहर विरोधात भारताला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांची साथ मिळालेली आहे। हे खूप महत्वाचं घडलेलं आहे बघा की आता मसूद अझहरला हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे,
याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं असा प्रस्ताव अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे नव्याने सादर केलेला आहे. चीनने याच्यामध्ये खोडा घातला होता. चीनलाही सुषमा स्वराज यांनी बऱ्यापैकी डिप्लोमॅटिक टॉक्स थ्रू पाकिस्तानला त्यांनी म्हटलेलं आहे टेररिझमच्या बाबतीत. येत्या काळात चीनची भूमिका याच्यात महत्वाची असणार आहे. पण हा नव्याने एकदा हा सगळा आपण प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स एकूण 15 सदस्य असतात बघा सुरक्षा परिषद. 5 जे असतात ते परमनंट असतात. त्या परमनंट मधले हे 3 आहेत. पूर्ण बाकीचे सदस्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं मला. मसूदला जर काळ्या यादीत टाकलं तर काय होऊ शकतं बाबा? 1, शस्त्रास्त्र बंदी, जागतिक प्रवासावर बंदी येईल, त्याची मालमत्ता जप्त होईल. म्हणजे मसूद अझरला जर ब्लॅकलिस्ट केलं गेलं संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे तर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी होतील की शस्त्रास्त्र बंदी, जागतिक प्रवासावर बंदी येईल त्याची मालमत्ता जप्त होईल. सुरक्षा समितीची निर्बंध समिती जी असते तिला 10 दिवसांमध्ये याचा विचार करावा लागणार आहे. काल 28 फेब्रुवारीला हे जर प्रस्ताव नव्याने सादर झालेला आहे तर येत्या तुम्हाला 10 दिवसात पुढच्या 10-11 मार्च पर्यंत याचं फायनल हे येऊन जाईल की त्यांच्यावर हे असतं, बंधन असतं निर्बंध समितीवर. 10 दिवसामध्ये त्यांनी विचार करावा. त्याच्यानंतर अर्थगतीचा जर तुम्ही विचार केला तर अर्थगतीच्या याच्यामध्ये 5 तिमाहीमधील भारताचा तळ आहे. विकास दर हा 6.6% इतकाच आहे. तुम्ही जर बघितलं 2018चा जर विचार केला तर 2018 मध्ये एप्रिल-जून 8%, जुलै ते सप्टेंबर 7% आणि ऑक्टोबर-डिसेंबर 6.6%. 3 याच्यातला हा सर्वात कमी झालेला आहे विकास दर. येत्या काळामध्ये हे वाढवणं आपलं लक्ष असणार आहे. ती एक महत्वाची बाब आपल्यासाठी नक्कीच असेल. सातारा जिल्हा हा पुस्तकांचा भारतातील पहिला जिल्हा म्हणून समोर आलेला आहे. ज्ञान की वाचनालय ही एक चळवळ आहे आणि तिच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व 1087 माध्यमिक शाळांमध्ये शुक्रवारपासून म्हणजे आज 1 मार्च पासून ज्ञान की वाचनालय सुरू होत आहे. म्हणजे प्रत्येक माध्यमिक शाळेमध्ये एक लायब्ररी ओपन होणार आहे आणि याच्यासाठीचा जो पुढाकार घेण्यात आलेला आहे तो इंद्राणी बालन आणि रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या नावे इंद्राणी बालन फाउंडेशन चालवलं जातं वगैरे. इंद्राणी बालन फाउंडेशन, ज्ञान री आणि परिवर्तन संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे साध्य झालेलं आहे आणि ही खूप महत्वाची बाब आहे की अशा पद्धतीने आपण गोष्टी वर्कआउट करतोय. सातारा जिल्ह्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. बाकीच्या जिल्ह्यांनी सुद्धा याचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे त्या काळात. सुबोध जयस्वाल यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केलेली आहे राज्य सरकारने. दत्ता पडसलगीकर यांनी निवृत्त झाल्याने आता नवीन नियुक्ती आहे ही. दुसरी महत्वाची गोष्ट की आता सुबोध जयस्वाल जे आहेत ते 1985च्या बॅचचे IPS तुकडीतील अधिकारी आहेत. रॉ या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमधील कामाचा अनुभव सुद्धा आहे. आता याच्या पुढे पोलीस महासंचालक पदाची जे काही सूत्रे असतील ती सुभाष जयस्वाल यांच्या हाती असतील. संजय बर्वे हे मुंबई पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ते प्रमुख होते. दहशतवाद विरोधी पथकात सुद्धा उपमहानिरीक्षक होते. 2006 मध्ये मालेगावमध्ये जे बॉम्बस्फोट झालेले होते त्यांचा सुद्धा तपास करण्यामध्ये संजय बर्वे यांची महत्वाची भूमिका होती. संजय बर्वे हे मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सुबोध जयस्वाल हे पोलीस महासंचालक पदी नियुक्त झाले. PSI साठी खूप महत्वाचे बघा हे प्रश्न विचारले जातात इंटरव्ह्यूमध्ये. अग्रलेख जर तुम्ही बघितला तर अग्रलेख जो आलेला आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या राजकीयकरणाचे धोके, हा योगेंद्र यादव यांचा अग्रलेख आहे. टेलिग्रामवर तुम्ही पूर्ण वाचू शकता. जर राष्ट्रीय सुरक्षेचं राजकीयकरण करण्यात आलं किंवा राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी मुद्दे राजकीय पक्ष वापरायला लागलेत तर त्याच्यामुळे सहमतीऐवजी असहमतीवर भर राहतो. व्यक्ती आणि समूह यांना लक्ष करून त्यांची शिकार करण्याची वृत्ती वाढते. शेती, गाव, शेतकरी, बेरोजगारी असे मुद्दे दुर्लक्षित राहतात. या आशयाचा हा लेख आहे. आता ऍक्च्युली डायरेक्टली परीक्षेत UPSCला सुद्धा असा प्रश्न येणार नाही कारण सरळ सरळ तिच्यातून टीका टिप्पणी होऊ शकते राजकीय व्यक्तिमत्वांवर. पण तुम्ही हा लेख वाचणं गरजेचं आहे. हे आपल्या जनरल डे टू डे अवेअरनेससाठी खूप महत्वाची बाब आहे. त्याच्यानंतर व्हाईस ऍडमिरल अजित कुमार P यांची नियुक्ती झालेली आहे. नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयाची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. व्हाईस ऍडमिरल अजित कुमार P हे युद्ध नौकेवरील क्षेपणास्त्र आणि तोफांचे विशेषज्ञ म्हणून ओळखले जातात. आता नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयाची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतर सिंचनाचा जर तुम्ही विचार केला तर सिंचनाचं क्षेत्र जर तुम्ही सरासरी बघितलं तर राष्ट्रीय स्तरावर हे 35% आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत 18% आहे. आता याच्यात मेक अशी आहे की देशातील 35% धरणं ही महाराष्ट्रात असून सिंचनात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. म्हणजे 35% धरणं महाराष्ट्रात पण महाराष्ट्राचे सरासरी क्षेत्र जे काही सिंचनाचं ते 18% आहे आणि हा विरोधाभासी दिसून येतो. पॉलिटिकल विल आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी याला कारणीभूत आहेत.
कलम 371(2). आता जे काही विशेष दर्जा दिलेली राज्य आहे तिच्यामध्ये महाराष्ट्र आहे. कलम 371(2) नुसार राज्यात विकास महामंडळ अस्तित्वात आलेली आहे. त्याच्या निधी वाटपाचं काम सुद्धा राज्यपाल करतात, पण तिच्यातून विशेष जे काही आउटपुट मिळायचं होतं ते आउटपुट मिळत नाहीये. त्याच्यामुळे कलम 371 सुद्धा चर्चेत आहे. सगळे विशेष जे काही अधिकार आहे राज्यांचे ते नीट करून ठेवायचे बघा, ते महत्वाचं आहे. नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाला बादली हे निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाद्वारे. सो ही एक महत्वाची बाब आहे, बादली. त्याच्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यांवरून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्यात आलेलं आहे. ऑब्व्हियसली ही कालच न्यूज होती, फक्त आपण ती याच्यासाठी घेतली नव्हती की त्याचा आउटपुट आल्यानंतर आपण ती बघूयात म्हणून. पावसाळी अधिवेशन 17 जून पासून मुंबईत सुरू होईल. आता सरळ गोष्ट आहे की देशाचं सुरक्षा ही महत्वाची आहे. सो सर्व पक्षीय याच्यामधून हा निर्णय घेण्यात आला आणि ते संस्थगित करण्यात आलं. 370व कलम जे आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासंबंधीचं सूतोवाच आणि त्याला मंत्रिमंडळाने परवानगी दिलेली आहे. जम्मू काश्मीरमधील अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाचा लाभ देण्यात यावा याच्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. कलम 370व्या कलमातील उपकलम 1 मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. म्हणजे 370(1) मध्ये दुरुस्ती होणार आहे. सो ते एक लक्षात असू देत. जम्मू काश्मीरमधील अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षणासाठी हे करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचं संपादकीय जर तुम्ही बघितलं, काश्मीर आपलं आहे म्हणून. आता काश्मीरमधली माणसं आणि तिथली माणसं, काश्मीर हे सगळं आपलंच आहे म्हणून एक नागरिक म्हणून आपण हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. दहशतवादी कार्यांना भीक न घालता पर्यटनाला चालना देऊन आपण हे इतकं वर्ष करत आलेलो आहे. म्हणजे पर्यटन तिथलं नियमितपणे चालू ठेवावं, तिथं आपण जाऊन त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवलं आणि त्या गोष्टी किती महत्वाच्या आहे. सो दॅट आपलीच लोक आपल्या विरुद्ध उठणार नाहीत. जसा पुलवामा मधला तरुण हा जम्मू काश्मीर मधला आहे. सो त्याच्या संबंधीचं हे आर्टिकल आहे. सो याच्यामध्ये बऱ्याचशा राजकीय पक्षांनी, जर शिवसेनेने मागणी केली होती की 2 वर्ष तुम्ही पर्यटन बंद ठेवा वगैरे. सो याच्यापेक्षा दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आपण तिथं स्वतःहून वर्कआउट करणं, काश्मीर मधल्या लोकांशी कनेक्ट होणं ही महत्वाची बाब आहे. या संबंधीची डिटेल्स तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता. ट्रम्प आणि किम यांची चर्चा जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे, तिच्यातून काही आउटपुट नाही आलेलं. हनोईला दुसरी परिषद झाली यांची. पहिली परिषद जी आहे ती सिंगापूरला झालेली आहे. उत्तर कोरियाने आण्विक चाचण्या घेतल्यानंतर जगभर शांततेसाठी प्रयत्न सुरू झाले. संयुक्त राष्ट्राने सुद्धा किम जोंग उन यांना समज दिली होती. अमेरिकेने मात्र याबाबतीत कडक धोरण स्वीकारत आर्थिक आणि अन्न निर्बंध उत्तर कोरियावर लागू केले. त्याच्यामधून ह्या परिषदा चालू आहेत. दुसऱ्या परिषदेमध्ये किम जोंग उन यांनी सर्व निर्बंध उठवण्याची मागणी केली आणि ट्रम्प यांना ते शक्य नव्हतं. त्यांनी सरळ सरळ ते परिषदेतून निघूनच गेले. आता हे सगळं विचित्रपणा आहे. तुम्ही असं उठून जायला नको, बट स्टील ते निघून गेलेत आणि त्यांनी स्पष्ट केलं की सर्व निर्बंध मागण्या, ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या त्या अवास्तव आहेत, त्या मागण्या मान्य करू शकत नाही, पण येत्या काळात आम्ही आशादायी राहू असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि याच्यानंतरच त्यांनी संयुक्त परिषद घेऊन ती चांगली बातमी जी होती अभिनंदन यांच्या सुटकेची ती दिलेली आहे. सो ही एक महत्वाचं लक्षात असू देत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं मी उद्या सकाळी 10 वाजता स्पॉटलाईटचं वर्कशॉप असणार आहे संचेतीच्या बिल्डिंगला, द युनिक अकॅडमीच्या. तो त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ओपन टू ऑल आहे. मार्च 3 रविवारी क्लोथ डोनेशन आहे बघा, या फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेटवर सकाळी 7 ते संध्याकाळी 5. तुमच्याकडे असे कपडे असतील की जे तुम्ही वापरत नाहीत पण ते खूप चांगले आहेत, तर त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात. सो प्लीज डोनेट आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा हे सांगा. सो जास्तीत जास्त गरजू लोकांना त्याच्यामधून फायदा होऊ शकतो. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे सजेशन असतील ते कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.